हे आम्हाला जेवण दिलेले आहे माननीय श्री मनोज तावडे साहेबांकडून। तर सलामीचं षटक हाताळतोय सुरई संघाकडून वसंत आणि सलामीची जोडी मैदानात दीपक आणि शैलेश। वसंत पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे संघाची वसंत याने। दीपक पाटील पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा तसाच चेंडू त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता, ऍक्शन रिप्ले ते पाहायला मिळाला। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी वसंत याच्याकडून। पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी वसंतच्या मार्फत, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत वसंत याने। कुठेतरी दीपक याला सूर गवसत नाहीये, लाईन मध्ये येत नाही चेंडूच्या। पुन्हा आता मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे, सरळ खेळलेला आहे चेंडू आणि चांगले क्षेत्ररक्षण पायाच्या सहाय्याने केलेले आहे आणि 1 धाव मात्र दीपक याला मिळते। अशा प्रकारे श्री गणेश झालेला आहे नाना स्पोर्ट टेमगर संघाचा 1 धाव संख्येने। आता स्ट्राईकला गेलेले आहेत ते शैलेश। SD स्पोर्टचे श्री सदानंद पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे। SD स्पोर्टचे सदानंद पाटील पुढचा चेंडू वसंत याचा सामोरे जाईल तो शैलेश। फक्त 1 आणि 1 धाव झालेली आहे, 4 चेंडूंचा खेळ इथे झालेला आहे आणि फक्त 1 धाव आलेली आहे। सुंदर असा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, पायावर आदळतोय, पंच इशारा करतात लेग बाय आणि धाव संख्या होते ती 2। पहिल्या षटकाचा खेळ चालू, काय सुंदर गोलंदाजी करत आहे वसंत, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका इथे मारू दिलेला नाही फलंदाजांना। पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल अशी गोलंदाजी बघायला मिळत आहे वसंत याच्याकडून। पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू, दीपक याच्या बॅट मध्ये येत नाही, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगले षटक इथे हाताळले वसंत यांनी। फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि पहिल्या षटकाची समाप्ती पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि फक्त 2 धावा धाव फलकावर लावलेल्या आहेत। पहिले षटक संपलेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा धाव फलकावर आहेत। चांगली गोलंदाजी बघायला मिळाली वसंत याच्याकडून। आता दुसरे षटक हाताळतोय तो गोलंदाज हरेश। चांगलं प्लॅटफॉर्म इथे तयार केलेला आहे वसंत यांनी गोलंदाजीच्या स्वबलावर। पुन्हा एकदा तयार आहे शैलेश सामना करण्यासाठी हरेश याचा। आता मात्र कुठेतरी घेर चेंज करायला लागेल शैलेश याला, धावांची गती वाढवावी लागेल कारण सकाळपासून आपण बघतो लो स्कोरिंग सामने पाहायला मिळत आहे कारण खेळपट्टी थोडीशी दमट आहे, वातावरण थंड आहे आणि त्याचाच फायदा गोलंदाज उचलत आहेत। सुंदर असा चेंडू यॉर्कर चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे, सरळ गोलंदाजाच्या बाजूने हा चेंडू जात आहे। 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत, डायरेक्ट हिट केल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न करतोय आणि अशा प्रकारे 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत। ओव्हर थ्रो येथे बघायला मिळाला, यष्टीरक्षकाला चेंडू अडवता आला नाही आणि 3 धावा येथे मिळतात।
नाना स्पोर्ट टेमगर संघाला. धाव संख्या होते ती 5. पहिल्याच चेंडूवर तीन धावा आलेल्या आहेत. एक पॉझिटिव्ह सुरुवात झालेली आहे दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू टाकून झालेला आहे. पहिल्याच चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत टेमगर संघाला. पुढचा चेंडू. धाव संख्या होती ती 5. नावखुरा गोलंदाज बॅटची कडा घेतोय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तयार आहे. फक्त आणि फक्त एक धाव. धाव संख्या होती ती 6. दीपक हा अडचणीत खेळत आहे कारण 4 चेंडू त्यांनी डॉटच्या रूपाने घालवलेले आहेत आणि 2 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. टोटल 6 चेंडू खेळून झालेले आहेत दीपक याचे. हरेश तयार आहे गोलंदाजी करण्याचा. शैलेश याला उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाही. शॉट मिड विकेटकडे प्रमोद क्षेत्ररक्षण करतोय आणि आता मात्र शैलेश हा धावबाद झालेला आहे दुसरी धाव घेताना. आणि धाव संख्या आहे ती 7. 1 बाद 7. पहिला फलंदाज इथे बाद झालेला आहे नाना स्पोर्ट टेमगर या संघाचा. नव्याने आलेल्या फलंदाज मदन. नव्याने आलेले फलंदाज मदन अष्टपैलू असा खेळाडू. सामना करेल तो हरेशाचा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 7 धावा धाव पलकावर आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे आणि कुठेतरी मदन याला धावगती वाढवावी लागेल कारण नाहीतर एक लो स्कोरिंग सामना इथे पाहायला मिळेल. सुंदर असा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू होता. वेगवान टाकलेला होता. वेग वाढवला होता आणि बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. मदन याच्या सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे ती हरेश याच्याकडून. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू आणि त्रिफल. आता मात्र चेंडूच्या गतीमध्ये बदल केला होता. गती थोडीशी कमी केली होती आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा वल्ला आणि वेस्टर्नचा वेध घेऊन गेलेला आहे. अशा प्रकारे दुसरा फलंदाज बाद होतोय. नव्याने आलेले फलंदाज किरण. सुंदर असा चेंडू पॉइंटच्या दिशेने कट केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आणि एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 8.
तर धावसंख्या होते ती 8. 2 बाद 8 अशी धावसंख्या झालेली आहे. पुढचा चेंडू हरीश याचा सामोरे जाईल, तो फलंदाज ज्ञानेश्वर याचा तिसरे षटक चालू झालेला आहे. सुरई एक्सप्रेस ज्ञानेश्वर आणि यष्टी वाकवलेली आहे किरण्याची. सुरई एक्सप्रेस ज्ञानेश्वर 8 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झालेला आहे. ओरिजिनल आहे. ओके केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा, केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा, या पोरीचा बघून छा बघून छा नवान करा, या पोरीचा बघून छा नवान करा. चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वर याच्याकडून. पहिल्याच चेंडूवर यष्टी वाकवली किरण्याची. नव्याने फलंदाज महेश. चांगली गोलंदाजी. सुरई एक्सप्रेस वेग भन्नाट आहे, दिशा अचूक आहे आणि चांगली गोलंदाजी करतोय ज्ञानेश्वर. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा सुरई एक्सप्रेस ज्ञानेश्वर तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. महेश याला पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता, पंच केलेला आहे. चेंडू जातो सीमारेषेकडे. 2 धावा मिळत आहेत महेश याला. 2 धावेने संघाची धाव संख्या झाली ती 10. फक्त आणि फक्त 10 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आजच्या दिवसातला तिसरा सामना आहे आणि लो स्कोरिंग. हा सामना सुद्धा लो स्कोरिंग होणार आहे, कारण आतापर्यंत फक्त 10 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर तयार आहे. सामना करतोय तो महेश. सुंदरसा फटका लॉंग लेगच्या दिशेने मारला होता. 2 धावा. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि इथे फलंदाज बाद झालेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. आणि नव्याने आलेले फलंदाज पुन्हा एकदा महेश ज्युनियर. महेश सिनियर बाद झालेले आहेत. आता महेश ज्युनियर आलेले आहेत. वेलकम जय मात्रे, तसेच जयेश पाटील. ज्ञानेश्वर सुंदरचा फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि चांगला झेल घेतलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय महेश. हे गाणं महेश साठी सूट झालेलं आहे. काठीनं घोंगडे घेऊ द्या की रे, मला बी जत्रेला येऊ द्या की रे. आणि बाद होऊन 2 महेश लागोपाठच्या चेंडूवर बाद होऊन परतलेले आहेत. नव्याने आलेले फलंदाज प्रमोद. आता स्ट्राईकला येतो सलामीला आले फलंदाज दीपक. ज्ञानेश्वर
चांगली गोलंदाजी आतापर्यंत. फक्त आणि फक्त 11 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. फुलटॉस चेंडू, एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फक्त आणि फक्त एकच धाव. धाव संख्या झालेली ती 12 आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी झालेली आहे सुरई संघाकडून. जयदुर्गा सुरई ए हा संघ इथे गोलंदाजी करीत आहे आणि फलंदाजी करणारा संघ आहे तो नाना स्पोर्ट टेमघर. यानंतर चा संघ असणार आहे जोशी 11 भादवड आणि नंदकिशोर खारबाव ए. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. नव्याने गोलंदाज चंद्रकांत शेवटचं षटक हाताळण्यासाठी. आतापर्यंत 3ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. वसंत यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर हरेश यांनी 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर ज्ञानेश्वर यांनी 4 धावा खर्च केल्या आणि अशा प्रकारे 12 धावा झालेल्या आहेत. पाच बाद 12. शेवटचं षटक घेऊन जो चंद्रकांत. पाहूया चंद्रकांत कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. का दीपक त्याच्यावर मोठे फटके मारण्यात यशस्वी होतोय. उत्कर्ष कुठे असतील तर भाया याच्याजवळ जायचं आहे. उत्कर्ष भाया याच्याशी संपर्क साधायचा आहे. उत्कर्ष चंद्रकांत सुंदरचा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही. चेंडू आकाशात आहे. 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज आणि फक्त 1 धाव. पुढचा चेंडू चंद्रकन्याचा. सामोरे जाणार तो फलंदाज प्रमोद. प्रमोद याला मोठे फटके मारावे लागतील कारण धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 13. 2 मोठे फटके आले तरी एक सन्मानजनक स्थितीमध्ये असणार आहे. सुंदर असा फटका लॉंग लेगच्या दिशेने चाललेला चेंडू सरळ सीमारेषा बाहेर चौकार आणि या चौकाराने निश्चितच धावसंख्या वाढणार आहे ती नाना स्पोर्ट टेमघर संघाची 17. पुढचा चेंडू चंद्रकण्याचा. सामोरे जाणार आहे तो नव्याने फलंदाज प्रमोद. एक चौकाराच्या साहाय्याने 5 या धावसंख्येवर खेळत आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये आणि पंच इशारा करतात लेग बाय. लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते आणि धावसंख्या होते ती 18. शेवटचं षटक हाताळतोय चंद्रकांत. जयदुर्गा सुरई ए संघ इथे गोलंदाजी करत आहे. दीपक सलामीला आलेला फलंदाज आहे. आता मात्र दीपक याला 2 चेंडू शिल्लक आहेत. ते 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके मारावे लागतील आणि ते सोडून दिलेला आहे. पंच इशारा करतात व्हाईट चेंडू आणि व्हाईटच्या रूपाने धावसंख्या होते ती 19. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. दीपक आतापर्यंत 8 चेंडू खेळून झालेले आहेत दीपक याचे आणि फक्त 3 धावा काढलेल्या आहेत. आता मात्र मोठा फटका
अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय आणि फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे धावसंख्या होते ती 20. अंतिम चेंडू असेल या षटकातला आणि प्रमोद स्ट्राईकवर आहे. जर मोठा षटकार आला तर धावसंख्या 26 होईल. चौकार आला तर 24 होईल. षटकार किंवा चौकार मारावे लागेल तेव्हा सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचेल नाना स्पोर्ट टेमघर. आणि सकाळपासून पहिल्या सामन्यामध्ये फक्त 23 धावा झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 27 झाल्या. सुंदर असा चेंडू आणि षटक संपलेला आहे. निर्धाव असा चेंडू. अशा प्रकारे फक्त आणि फक्त 20 धावा आलेल्या आहेत 4 षटकामध्ये आणि 21 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते सुरई संघाला. यानंतर जोशी 11 भादवड आणि नंदकिशोर खारबाव आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर सुरईच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. आपण जर 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारले तर ज्ञानदेव पाटील मंडपवाला जे आपण डेकोरेशन बघत आहोत त्यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. 6 चेंडू मध्ये जर 6 षटकार मारले तर ज्ञानदेव पाटील याचकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. जोशी 11 भादवड आणि नंदकिशोर खारबाव नाणेफेक करून घ्यायचं आहे. टास्क बॉक्स मध्ये या. जोशी 11 भादवड आणि नंदकिशोर खारबाव. देवांशू योगेश भोईर आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर चौथा हिरवा मानकोली आणि गावदेवी स्पोर्ट पाये या संघाने सुद्धा रिपोर्टिंग करायचं आहे. जोशी 11 भादवड आणि नंदकिशोर पाटील स्मृती खारबाव नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर फक्त 21 धावांचे आव्हान आहे जयदुर्गा सुरई ए या संघाला सामना जिंकण्यासाठी. कारण नाना स्पोर्ट टेमघर या संघाने 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 20 धावा बनवल्या आणि 21 धावांचं आव्हान ठेवलं ते सुरई संघासमोर. चांगली गोलंदाजी झाली. 4ही गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ज्ञानेश्वर, वसंत, हरेश आणि चंद्रकांत 4ही गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि फक्त 20 धावांवर रोखले ते नाना स्पोर्ट टेमघर या संघाला. तरी नंदकिशोर पाटील स्मृती खारबाव आणि जोशी 11 भादवड दोन्ही संघांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सुरई संघाला सुवर्ण संधी आहे. 6 चेंडू मध्ये जर 6 षटकार मारता तर ज्ञानदेव पाटील जे डेकोरेशन आपण बघत आहात मंडप व्यवस्था त्याचकडून मोहित मंडप डेकोरेटर्स तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. उमेश नंदे यांनी एक चांगलं बक्षीस इथं ठेवलेलं आहे. मोहित डेकोरेशन तुम्ही पाहताय मित्रांनो. मात्र धाव संख्येवर आपण नजर टाकली तर ज्ञानेश्वर मुखर्जी सांगतात की 20 धावा झालेल्या आहेत आणि 21 धावांची गरज आहे आणि 7 चेंडू 7 षटकार कशा पद्धतीने मारायचे तेच मला समजत नाहीये.
एक पायचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. जयदुर्गा सुरे ए आणि नानास्पोर्ट टेमघर या दरम्यान 20 धावा इथं केलेत नानास्पोर्ट टेमघर या संघाने आणि 21 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे. मित्रांनो पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही पाहताय मरोळी दिवेणी 40+ स्वर्गीय प्रभाकर दामोदर स्मृती चषक 2022 मध्ये सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. प्लीज जरा स्पीडअप करायचं आहे. वेळे आम्ही सहकार्य करायचं प्लीज. पंच ऑन करायचं आहे. आमच्या स्पर्धेमध्ये खरोखर रंग भरलेला आहे. म्हणजे पंच म्हटलं की या क्रिकेटचा तिसरा डोळा म्हटलं जातं आणि तेच अनुभव इथे आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त कामगिरी करतात दोन्ही पंच. गुरुदास पाटील तसेच त्यांच्या जोडीला विक्रमजी नाईक सर सुद्धा आहेत आणि आमच्या या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्ञानेश्वर मुखर्जी हे सुद्धा चांगली कामगिरी करतात. तर दोन्ही संघांना मी विनंती करतोय जोशी 11 भादर तसेच नंदकिशोर खारबाव या दोन्ही संघांना कर्णधार विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. दोन आघाडीचे फलंदाज आलेले तो वसंत आणि बाळाराम. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच वसंत आणि नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच बाळाराम. आणि पहिलं षटक टाकण्याचं काम मात्र इथं करतोय शैलेश. बघूया काय पेश करतो ते पाहिजे कारण आपण धावसंख्येवर नजर टाकली तर फक्त आणि फक्त 20 धावा इथं केलेल्या आहेत आणि 21 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे. आणि आता सुवर्ण संधी आहे मंडप डेकोरेशनचे मालक ज्ञानेश्वर यांच्याकडून तुम्हाला 5,000 रुपये मिळणार. मात्र 7 चेंडूमध्ये 7 षटकार जर मारले हा समीकरण काय सुटत नाहीये. पंच पाटील यांचा इशारा. तर हा सामना सुरू व्हायचा. एक तासचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. 20 धावा काढल्या त्यांनी 21 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे जयदुर्गा सुरे ए या संघाला. तर बघूया पहिलं षटक टाकणं सज्ज होतोय शैलेश. जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण तर डीप वायरिश लॉगॉनच्या इथे एक क्षेत्ररक्षण आणि लॉंग ऑफच्या स्वतंत्र एक क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. सांगा चेंडू जरा पाण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा लागते. चेंडू जातोय. सेकंड स्लिप मध्ये थोडीशी गडबड झालेली आहे आणि एक धाव इथे पुढे करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथं केला जातोय आणि सक्सेसफुल होताना दिसतंय. 2 धावा इथे काढतायत आणि 2 धावा श्रीगणेश होतोय स्वतःचा आणि संघाचा सुद्धा. शैलेशाला सुवर्ण संधी आहे. बघा आजपासून बक्षिसांची लाईन देण्यात येणार आहे. पुन्हा सज्ज होतोय मुंडरा एंड करून पुढचा चेंडू टाकण्यासाठी शैलेश. समोर असणारा फलंदाज वसंत. तर बघूया काय करतोय वसंत या चेंडूवर. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांकडून. पुन्हा सज्ज होतोय वसंत पुढचा चेंडू खेळण्यासाठी. तर जोरात मारण्यात येत आहे. दिस टाइम फटका चेंडू हवेत आणि वसंत यांची पारी इथं समाप्त झाली. पहिला हात द्राब जय दुर्गा सुरे या संघाला अरुण म्हात्रे यांना हा झेल संपादन केलेला आहे. आपण जाऊया तुझ्याकडे या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करण्यासाठी. मात्र खरोखर विनोद म्हात्रे यांनी बक्षीस लावला होता शैलेशाला. हॅट्रिक जर पूर्ण करता तर 1000 रुपयाला पारितोषिक तुम्हाला देण्यात. मात्र 2 विकेट आता मात्र दूर आहेत. 2 जर विकेट घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळणार आहेत. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे संजय.
मित्र खरोखर जबरदस्त ही क्रीडा नगरी इथं फुलून गेलेली आहे, सजवली आहे. मंडप डेकोरेशनचा आपण विचार केला, ज्ञानेश्वर मोहित डेकोरेशन यांची ही सजावट आहे. एक जबरदस्त एक रंग इथं चढलेला आहे या स्पर्धेमध्ये. तर जाऊया शैलेश पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज संजय, नॉन स्ट्राईकला जो फलंदाज संजय आणि स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे बालाराव. चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. एक चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे शैलेश यांनी. 3 चेंडू इथं टाकून झाले, तर 3 चेंडूचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा देऊन एक विकेट इथे घेतलेला आहे शैलेश यांनी. पुन्हा सज्ज होतो मुंडरा एंडकडून पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू पंच केलाय, चेंडू जातोय शॉर्ट कव्हरच्या रिझन मध्ये. एक धाव इथं पूर्ण करतोय. एक धाव संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती चांगला चेंडू होता, बघितलं होतं, लेट कट केली आणि चेंडूला पॉइंटच्या दिशेने रवाना केला. कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव इथं पूर्ण करतोय. एक धावने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 1-3. पुन्हा सज्ज होतोय शैलेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आतापर्यंत विचार केला आपण की खरोखर चांगली गोलंदाजी इथं केलेली आहे शैलेशने. पुन्हा सज्ज होतोय शैलेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी. जर माझा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, मिस टाइम फटका. आता मात्र एक्स्ट्रा कर शॉट, एक्स्ट्रा करला जो रिझन मध्ये क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारचा चुकी करत नाही आणि झेल संपन्न करतो. अजून एक हादरा बसतोय जय दुर्गा सुरी या संघाला. तर मित्रांनो एक षटक इथं संपल्याचं घोषित करतात, कारण 45 या वयाचे जे खेळाडू आहेत ते समाप्त झाले जयदुर्गा सुरे या संघाचे. तर इथं ओव्हर घोषित केलेला आहे, हा षटक संपलेला आहे. गोरंगराव पाटील यांच्याकडून इशारा आलेला आहे. 2 झटके हादरे इथं लागलेले आहेत. वसंत आणि संजय इथं बाद झालेले आहेत. चला जोशी इलेन भादवड तसेच नंदकिशोर खारबाव या दोन्ही संघाची कर्णधारांना विनंती करतोय लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. षटकाचा विचार केला तर शैलेशने चांगली कामगिरी केली. फक्त आणि फक्त 3 धावा इथे दिलेल्या आणि वसंत आणि संजय या दोन्ही फलंदाज बाद केलेला. त्यांची जागा भरून काढण्यासाठी प्रमोद होते. बघूया बालाराव आणि प्रमोद कशा प्रकारे इथे खेळ करून दाखवतात, कारण 21 धावांचं आव्हान आणि 21 पिछा करताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक वर्चस्व चांगलं निर्माण केलेलं आहे नानास्पोर्ट टेमकर या संघानं. चांगली गोलंदाजी केली शैलेश यांनी. वेलकम हेमंत झुगुलवी मुसाभाई या क्रीडा नगरी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र पॉवर प्लेचा जो बंधन होता तो सुटलेला आहे. बघूया दुसरं षटक टाकण्यास सज्ज झालेला आहे तो म्हणजे मदन वर जिम्मेदारी दिलेली. बघूया शैलेशच्या पायावर पाऊल ठेवून कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते पाहिजे, कारण शैलेशचा विचार केला तर 3 धावा इथं दिलेल्या आणि 2 गडी बाद केलेले आहेत. मदन पहिला चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. शॉर्ट चेंडू कटका आणि त्यानंतर एक कडा लागते आणि जबरदस्त झेल घेतला जातोय. अजून हादरा बसतोय जय दुर्गा सुरी ए संघाला.
साठी शॉर्ट चेंडू सेवक केलेल्या चेंडूला लॉफ केला, चेंडू जातोय लांब क्षेत्रामध्ये, एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो, घातक प्रयत्न आहे मात्र लेजी थ्रो इथं पाहायला मिळते. 2 धावा इथं काढतायत दोन्ही फलंदाज. यस न वेटचं समीकरण इथं पाहायला मिळतंय आणि 2 धावा इथं दोन्ही फलंदाज अर्जित करतायत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3-5. मदन पुन्हा सज्ज होतोय, स्टेप आउट केलेला, जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चांगले क्षेत्ररक्षण होत नाही, त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. 2 धावा इथं अर्जित करताय आणि 2 धावा संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 7. मित्र गोलंदाजी इथं चांगली होते मात्र क्षेत्ररक्षक थोडस खराब कामगिरी करतायत. मदन पुन्हा सज्ज होतो पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज ज्ञानेश्वर, चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडूमध्ये बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. पंच आमच्याकडे वळतात, दिशाहीन चेंडू म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवंतर. पंच विक्रम नाईक यांच्याकडून वाईटचा इशारा येतो. एक धावणे भर पडलेले, एक धावणे संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 3-8. चांगला चेंडूला खेळून काढला, चेंडू जातो बॅक शॉटच्या दिशेकडे रवाना होतो. 1 धाव पूर्ण करतो, जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाज अर्जित करतायत. दोन धावणे संघाची धावसंख्या झालेली होती 10. जर आपण विचार केला सकाळपासून तर या मैदानात अजून एक सुद्धा षटकार इथं मारला नाही कोणी. आणि या जर आपल्या खेळपट्टीचा विचार केला तर गोलंदाजासाठी चांगली खेळपट्टी आहे ती संबोधित जाते. मात्र संध्याकाळ झालं तर गोलंदाजाची कर्दन काल इथं ठरला जातो. बघूया षटकार कोण मारणार, कोणत्या नावावर हा षटकार लिहिलेला आहे, कुठला फलंदाज असेल का तो षटकार मारणार आहे. आजच्या दिवसातील पहिला षटकार कोण मारणार ते पाहायचं आहे. शॉट चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. बॅट पहिले फिरवली जाते, चेंडू थोडेसे अलगद रीतीने येतो, विकेट किपर चांगली कामगिरी करतो आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्येवर नजर टाकली तर 3-10 धावा इथे झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय मदन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न, अपील करतात मात्र पंच आमच्याकडे वळतात, डोळ्यात समांतर करतात. विक्रम नाईक यांच्याकडून एक इशारा येतोय की हा जो चेंडू आहे तो सर चेंडू आहे, त्याला शिक्षा दिलेली आहे, वाईटचा इशारा आलेला आहे. एकदा संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 11. नंदकिशोर खारबाव ए आणि जोशी इरण भादवड या दोन्ही संघांनी कर्णधार तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, टप्पा खाल्यानंतर एक वेग पकडला होता आणि चांगली कामगिरी करतो एसटी रक्षक. इथं निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालेला आहे. पंच विक्रम नाईक असा इशारा करत आहेत आणि 2 षटकांचा विचार केला तर ज्ञानेश्वर मुकाराम सांगतात की शैलेश यांनी चांगली कामगिरी केली होती, 3 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मदन यांनी 8 धावा दिल्या आणि संघाची धावसंख्या इथं झालेली आहे ती 3-11. 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो जो सामना सुरू आहे तो म्हणजे जय दुर्गा सुरई ए आणि नाना स्पोर्ट टेमघर या दरम्यान. 2 षटक झाल्यानंतर पाणी घेऊन जायचंय. खरोखर जबरदस्त क्रीडा नगरी पाहता, जे अशक्य होते ते शक्य करून दाखवलेलं आहे. श्री रामदाबादर भोईर यांनी अपार मेहनत घेऊन ही क्रीडा नगरी जी बनवलेली आहे खरोखरच एक मनाला वेधून काढणारी क्रीडा नगरी तुम्ही पाहताय. जर आपण विचार केला क्रीडा नगरीचा
चला दोन्ही संघांना मी विनंती करतोय जोशी इलेवन भादोड आणि नंदोशी खारबाव या संघाला विनंती करतोय, कन्नडाला विनंती करतोय की त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय, ओपनिंग घ्यायची. उमेश आमचे पाहुणे मनोहर जोशी यांना विनंती करीन की त्यांनी व्यास टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नंदकिशोर खारबाव ए विरुद्ध जोशी इलेवन भादवड दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि मान्यवर मनोहर जोशी साहेब सुद्धा आलेले आहेत. तर आपण हा इथे सिक्का पाहू शकतो. एका बाजूला आहेत मरुआई दिवे या स्पर्धेचे आयोजक आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रभावती दामोदर स्मृती. आणि नाणेफेक जिंकलेली आहे जोशी इलेवन भादवड संघाने. तर प्रथम आपला निर्णय काय असेल? बसून घ्या आपण. क्षेत्ररक्षण करण्यामागे काही कारण? क्षेत्ररक्षण करण्यामागे कारण असे आहे, सध्या तरी सकाळपासून बघतो आम्ही षटकार तर लागत नाही आहे. जी आउटफिट आहे थोडी धीमी आहे, त्याच्यामुळे सिंगल डबलनी जर खेळ केला तर चांगला होऊ शकतो. म्हणून जर समोरच्या टीमला टार्गेट देऊन चेस करण्याचा प्रयत्न करू. तर पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी ज्या प्रकारची झाली होती, तर या सामन्यामध्ये सुद्धा ते गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतील का? नक्कीच चांगले करू शकतील. धन्यवाद सुभाष. त्यानंतर संदेश आपल्यासोबत आहेत, नंदकिशोर खारबाव संघाचे अष्टपैलू खेळाडू. ते संदेश नाणेफेक हरलेले आहे, तर जर नाणेफेक जिंकली असती तर तुझा निर्णय काय असता? आम्ही फलंदाजीच करणार होतो, कारण आता आम्हाला सांगितलेलं होतं का नंतर हॅलो पण आम्ही आता जेवण दोन्ही टीमनी केलंय. बघू जो संघ चांगला केलेला तो जिंकेल. धन्यवाद संदेश, दोघांना शुभेच्छा. तर जाऊ या सामन्याकडे मित्रांनो. खरोखर जबरदस्त सामना रंगलेला आहे. सज्ज होतोय किरण पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सांघिक तिसरा वैयक्तिक पहिलं षटक टाकण्याचा सज्ज झालेला आहे. चांगला चेंडू होता, चेंडूला खेळून काढला, चेंडू जातोय या लेगच्या दिशेकडे रवाना होतो. एक धाव पूर्ण करतो, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत फेके होते तोपर्यंत 2 धावा इथे दोन्ही फलंदाज अर्जित करतात. चांगली पार्टनरशिप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण ज्ञानेश्वरचा आपण विचार केला तर 6 चेंडू फेस केलेत आणि 6 चेंडूचा विचार केला तर 8 धावा इथे केले. एक मोलाचं योगदान इथं आपल्या संघासाठी केलेलं आहे फलंदाज ज्ञानेश्वर यांनी. 10 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे उमेश हा सामना जिंकण्यासाठी. जयदुर्गा सुरे या संघाला. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज किरण. बघूया किरण कशा प्रकारे आपली किरणे इथं प्रसार करतोय ते पाहायचं आहे. चांगला चेंडू होता, चेंडूला सटन पूल करतोय, चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. थोडीशी पंपलिंग पाहायला मिळते आणि हा जर थ्रो जर विचार केला तर थ्रो मला तरी वाटते कुठल्या दिशेला केला होता तेच आम्हाला समजलं नाहीये. आता मात्र बघा लेझी क्रिकेट पाहायला मिळतं आणि कुठेतरी एंटरटेनमेंट होताना दिसतंय, कारण जो थ्रो झाला होता तो थ्रो कुठे फेकला होता? दिवाणीत फेकला होता का कुठे फेकला होता उमेश? थ्रो दिवाणीत फेकला होता, त्यानंतर खोपऱ्यावर फेकला. तर 4 धावा इथे काढलेल्या. 4 संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होते ती 18. ज्ञानेश्वर मुकादम हे सुद्धा हसतायत का खरोखरच हा क्रिकेट पाहायला मजा अशी आली पाहिजे. एंटरटेन होणं गरजेचं असतं. आणि पंच गंग पाटील यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हसी निर्माण आलेली आहे. एक मिस हास्य त्यांचा चेहरा जर पाहिला. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित त्यांनी चेंडू शॉर्ट पॉइंटच्या दिशेकडे रवाना होत आहे. 1 धाव पूर्ण करता येत. एकदम संघाची धाव संख्या वाढते, संघाची धाव संख्या होत आहे ती 19 धावा इथं झालेल्या आहेत. आता मात्र जिंकण्याच्या उंबरठ्यावर जयदुर्गा सुरे या संघ आहे. 2 फक्त धावा दूर आहेत विजय संपादन करण्यासाठी. पुन्हा सज्ज होते गोलंदाज किरण. जेंटलमॅन पोस्टच्या अंदाजाने हा पुश केला होता. सिलिम मिड ऑफच्या दिशेकडे चेंडू रवाना करतोय. यष्टीरक्षक चेंडूला उचलतोय आणि 1 धाव इथं पूर्ण करतोय फलंदाज. 1 धावने स्ट्राईक रोटेट करण्याचं मात्र काम करतोय बाळाराम. धाव संख्या झालेली ती 20. चांगला चेंडू स्विंग करतोय चेंडूला आणि 1 धाव इथं पूर्ण केलेली आहे आणि चेंडू जातोय सीमा पार आणि हा विजय चौकार पाहायला मिळतोय. आणि
हा सामना विजय संपादन केलाय जय दुर्गा सुरे या संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन.